नमस्कार मित्रांनो. पैशाची हवा आणि लालसा हा एक असा आजार आहे, की तो एखाद्या व्यक्तीला मनात शिरला, की ती व्यक्ती कोणत्या थराला जाते आणि भविष्याची थोडी पण पर्वा नसते, की यापासून काय होईल. असाच पैशाची आणि झटपट श्रीमंत होण्याचा आजार या सत्य घटनेमध्ये एका महिलेला झालेला होता. बघूया सविस्तर अशी ही सत्य घटना. एक महिला पैशाच्या लालसेपोटी असे पाऊल उचलते की याची कोणी कल्पना देखील करू शकत नाही. ही खरी घटना राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. या गावातील हेमराज त्याचे वय 28 वर्षे. तो त्याच्याच गावात एक छोटेसे दाढी कटिंगचे म्हणजे हेअर सलूनचे दुकान चालवत होता. त्यातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे. त्याच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. त्याची पत्नीचे नाव सीमादेवी होते. त्यांना अजून मूलबाळ झाले नव्हते. हेमराज याचे आई-वडील बऱ्याच दिवसापूर्वी निधन पावले असल्यामुळं घरात फक्त हेमराज आणि त्याची बायको सीमादेवी होते. हेमराज याच्या दुकानदारीवर काही खुश नव्हता. कारण की कोणी पण लोक आले, की तुम्हाला माहिती दाढी कटिंग करणारे लोक उधारीतच करतात गावाकडचे लोक. देऊ नंतर पुढच्या हप्त्यात देऊ असे सांगतात. आणि असंच त्याला असाही काही दिवस दिवस आले, की त्याचा घर खर्च पण त्याला चालवणं मुश्कील झालं. आणि त्याची बायको त्याला रोज टोमणे मारायची, की तुम्ही हे दुकान बंद करा आणि कुठेतरी शहरात जा आणि शहरात जाऊन दुकान चालवा किंवा एखाद्या दुकानावर कारागीर म्हणून राहा किंवा रोजानं का होईना जा. कारण रोजानं गेलेला पैसा हा कमीत कमी 300 ते 500 रुपये घरात येतील. पण हे रोजही तो दाढी कटिंग करायचा आणि रुपये पण त्याच्या घरात येत नसे. त्याच्यामुळे त्याची बायको वैतागून त्याला बोलायची. आणि याची जी सीमादेवी बायको आहे, ही पहिली समजून घ्या, ही म्हणजे कशी होती, लालची होती आणि त्याच्यानंतर एक चंचल स्वभावाची होती. चंचल म्हणजे कशी, एका ठिकाणी मन स्थिर नसणारी. आणि तिला काय होतं, पैशाची जास्तच हवा होती आणि तिला असं चांगले चांगले कपडे घालावं, दागिने घालावं आणि मिरवावं असं तिला नेहमी नेहमी वाटायचं. अशी ती स्त्री होती. फार म्हणजे नवरा घरी आला, जेवायला बसला की हिचं कटकट सुरू व्हायची, की तुम्ही हे करता, तुम्ही ते करत नाही, हे नाही, ते नाही, असं टुमणं लावायची. त्याला तो वैतागला आणि त्याने एक दिवस असा निर्णय घेतला, त्याची उधारी कोण देईना. त्यानं असं ठरवलं, की दुकानच बंद करायचं आणि त्यानं दुकान बंद केलं आणि गावात रोजंदारीवर जाऊ लागला. आणि शहरात पण तो एखाद्या दुकानावर आपल्याला काम भेटतं का, हे पण तो बघत होता. पण त्याच्यात काय झालं, याची बायको पण आहे ना, घरी बसायची, कधी-मधी कामाला जायची आणि ते पैसे यायचे. आता याच्यानंतर एक दिवस असा उगवतो, की त्याची बायको सीमादेवी ही तिची मैत्रीण शेजारी असलेली रेश्मा हिच्याकडे जाते, घरी जाते आणि बसते. त्यावेळेस ती बघते तिच्या अंगावरचे साडीचे कपडे, भारी-भारी कपडे, घरात ज्याने चैनीच्या वस्तू आणि त्याच्यानंतर तिच्या हातात असलेला स्मार्टफोन बघते. आणि ती त्याला विचारते, की "का गं तुझा नवरा तर बाहेरगावी कामाला आहे, परराज्यात कामाला आहे. तुझा नवरा 3 ते 4 महिन्यात मिळून 1-2 दिवस येतो आणि तुला इतके पैसे कुठून देतो?" त्यावेळेस तिने सांगितलं. तिनं घरात नेलं, आत नेलं आणि आत नेऊन तिला सांगू लागली कानात, की बाकी काही नाही. माझा नवरा पण माझ्या इच्छा, आकांक्षा आणि माझा मोबाईल वगैरे याचं रिचार्ज पण करू शकत नाही. इतके कुठं पैसे, फक्त जेमतेम त्यांच्या याच्यावर फक्त आमचा घर खर्च चालतोय, बाकी काही चालत नाही. मग ती विचारते, सीमादेवी विचारते, तुम्ही रेश्माला, की मग तुला खर्च कसा चालतो?" त्यावेळेस ती हसून तिला सांगते, की गावातला जो सावकार आहे, त्याचा मुलगा आहे, त्याचं आणि माझं अनैतिक संबंध आहे. आणि त्यानं काय केले, त्यानं मला मोबाईल दिलाय आणि त्यानं मला पैसे पण दिले. आणि त्यानं मला महिन्याच्या महिन्याला तू मला ₹15,000 देतोय. या 15,000त माझं चालतंय. तो फक्त आला की मी त्याला नाही म्हणत नाही. त्याला मी माझं शारीरिक सोपवून देते, शारीरिक सुख घेते आणि तो त्याचा निघून चालले जातो. रोज रात्री येतो आणि असा कार्यक्रम करून जातो आणि तो मला पैसे देतो. असं तिने स्पष्ट तिला सांगितलं. तिनं पण ठरवलं आणि त्याच्यानंतर याचं करण्यासाठी काय करावं लागेल, म्हणजे एक स्मार्टफोन घे आणि मला पण आहे ना, कोणी माझ्यावर लाईन मारायला लागला, मी त्याला माझा नंबर देते आणि त्याला सांगते मला पैसे आणि मी माझा धंदा चालवते. असा तिच्या पण मनात चळविचळ झाली. तिला पण असं वाटलं असं करायचंय. त्यावेळेस ती रात्री घरी येते. नवऱ्याला म्हणते मला स्मार्टफोन पाहिजे. त्यावेळेस नवरा नाही नाकारतो कारण तो पहिलाच गरीब असतो. त्याच्यानंतर त्याच्यात भांडण होतात. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा तिच्या रेश्मा देवीकडे जाते. रेश्मा सांगते, की असं-असं झालंय. त्यावेळेसच तेवढ्या टायमात तो सावकाराचा पोरगं आहे निखिल नावाचं, त्याचा व्हिडिओ कॉल येतो आणि ज्यावेळेस ती व्हिडिओ कॉलवर बोलत असताना ज्यावेळेस ही त्याच्यात मुंडकं डोकावते, त्यावेळेस तो निखिल तिथून पाहतो आणि तो तिला विचारतोय, "ही कोण आहे?" "तुझी मैत्रीण." ती सांगते मैत्रिणी. तो पण सांगतो, "हिच्यासोबत माझी ओळख करून दे." आणि ती पण ओळख करून देते आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या टायमाला तिच्या नवऱ्याला ती
हेमराजला सांगते की आज मी रात्री रेश्मा तिथं बसणार आहे, थोडा वेळ बसणार आहे आणि नंतर मी येईल. तो पण म्हणतो ठीक आहे. त्यावेळेस ही तिच्याकडे जाते. रेश्मा आणि ह्या दोघी जणी उठतात आणि त्याच्या गावाच्या लगत असलेलं शेत आहे, त्या शेतात जातात. तिथं घर कोठा बांधलेला असतो, त्याच्यात जातात आणि त्याच्यानंतर तो तिला जवळ ओढतो. त्याच्यानंतर तिच्यासोबत शरीर संग करतो. शरीर संबंध झाल्यानंतर ती त्याला सांगते की मला एक स्मार्टफोन दे. तो म्हणतो ठीक आहे, मग स्मार्टफोन देईल आणि तुला रोज जर तू जर असंच मला जर खुश केलं आणि असे जर का तुला जर मला प्रतिसाद जर दिला, तर तुला मी ₹1000 प्रति दिवस तुला ₹1000 देत जाईल पैसे. ती पण खुश होते. असं त्यांचं चोरून लपून चालतं. त्याच्यानंतर ती दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी तो मोबाईल बघतो. तो विचारतो, "तुला मोबाईल कोण दिलं?" मित्रांनो, त्यावेळेस ती सीमादेवी काय सांगते, "माझ्या माहेरच्याने दिलाय." आता याला इथंच कळायला पाहिजे असतं, क्लिक व्हायला पाहिजे असतं. हिच्या माहेरची इतकी श्रीमंत आहेत का? हिला स्मार्टफोन देईल, 10,000 ते 12,000चा फोन देईल का? असं त्याने विचार करायला पाहिजे असता. अशाच अवती-भोवती बाया असतात. अशाच स्त्रियांना घुमवत असतात आणि अशाच दलदलीत ओढत असतात. ह्याच पद्धतीने तिनं हिला ओढलं आणि ही पण बायानं जर सांगितलं, एखादी खरंच हिच्या घरची नोकरीला आहे का? हिच्या घरच्या शेतात उत्पन्न किती? असंच जर तुम्ही जर ठरवलं, ताबडतोब तुम्हाला कळतंय नेमकी ही स्त्री नेमकी कोण्या मार्गाला चालली. अशी ती उडाउडीची उत्तर देते आणि त्याला पण ते पटतात. पण एक दिवस काय होतं, ह्या निखिलचे जे मित्र आहे, ते शहरातून त्याच्या घरी येतात, गावात येतात आणि पार्टी करत असतात. आता पार्टी त्याच्या त्या शेतातलं जे घर बांधलेलं असतं, जे कोठ्यासारखं घर बांधलेलं असतं, त्या घरात राहतात आणि ज्यावेळेस ते दारूच्या नशेत येतात, त्यावेळेस ते काय म्हणतात, की "अरे, इथं जर एखादी जर आपल्याला बाई जर असती, किती मजा आली असती." कारण त्याचे 4 मित्र आणि तो 5वा फुल दारू पिला असते, टुंग होईल असते. त्यावेळेस तो म्हणतो, की "माझ्याकडे 2 स्त्रिया आहे, याच्यातली कोणती पसंत आहे?" त्यावेळेस ती रेशमाला नाकारतात आणि सीमाला होकारतात आणि तो लगेच सीमाला फोन लावतो आणि सांगतो, "तो आपल्या शेतात आहे. आपले 4 मित्र आलेले. तुला पैसे देऊन टाकू 1000-2000 ती नाही म्हणते. त्यावेळेस चौघं 5 जण म्हणल्यानंतर ते डायरेक्ट म्हणतात, की "आम्ही ₹5000 तुला देतो. फक्त ये." कारण की ती पण 5,000 म्हणल्यानंतर पाचा पाचा ₹25,000 होऊन राहिले. ते पाहून ₹25,000 पाहून ती पण तयार होते आणि ती पण आहे ना, ती सुरुवातीला पुन्हा सांगते, "मी दुपारच्या नंतर येते." ते म्हणते, "नाही आत्ताच ये." ती म्हणते, "2 वाजता माझा नवरा घरी येतो. तो आला तर पाहील." ते म्हणते, "नाही आत्ताच ये." त्यावेळेस ते पैसे ₹25,000 म्हणल्यानंतर ती पण घरातून निघते आणि निघून गेल्यानंतर ती बघते, की पूर्ण मतधुंद याच्यात आहे. दारू पिऊन चिंगाट होईल ती नाकारते. त्यावेळेस ते म्हणतात, "नाही, तुला 25 आहे ना, तू पुन्हा शिल्लक घे, पुन्हा दुप्पट घे. फक्त आता आम्हाला संग करू दे, आपल्यासोबत शारीरिक संबंध करू दे." त्यावेळेस मित्रांनो 5 हे आणि ही एकटी. विचार करा त्यावेळेस हे शक्तिवर्धक गोळ्या म्हणजे कामवासनावर्धक गोळ्या तिथं खायला असतात त्यांनी आणि त्यावेळेस तिच्यावर ते तुटून पडतात. तिचे पूर्ण विवस्त्र करतात. पूर्ण पहिला झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, तिसरा झाला की चौथा, चौथा झाल्यानंतर 5वा. 5व्याचा जोपर्यंत बाजूला होत नाही, त्यावेळेस पुन्हा पहिला नंबरला जो आला होता, तो पुन्हा तिच्यावर चढतो. असं करत-करत पुन्हा एक-एक जण, प्रत्येक जण तिच्यावर 3-3दा चढतो आणि मित्रांनो कोणी पण पैसे दिलेत. कारण की त्यांनी 5 जणांनी ₹10,000 माणसापार दिले होते. त्याच्यामुळे त्यांनी काही कसला विचार केला नाही. कसंही धर, कसंही चोरगाळ, कसंही मोरगाळ असं करून तिचा पार खिळखिळ करून टाकली आणि शेवटलं ज्यावेळेस तिसऱ्यांदा 15 म्हणजे 15 गेम तिच्यावर होऊन राहिलेत. म्हणजे विचार करा तुम्ही तिचं शरीर आहे काय आहे आणि अशी चोळाचाळी सुरू आहे, धराधरी सुरू आहे. ती पार वैतागून गेली. फार ओरडायची, म्हणायची आक्रोशानं, की "मला पैसे नको, फक्त मला घरी जाऊ द्या." पण ते काही घरी कोणी जाऊ देईना. तिथं बेशुद्ध पडली. बेशुद्ध पडल्यानंतर पण इकडं काय झालं, इकडं तिचा नवरा घरी आला, बघतोय तर घरी सीमा नाही. त्यावेळेस ते शेजारी-पाजारी चौकशी केली, गावात चौकशी करायला लागला. त्यावेळेस लोकांनी सांगितलं, सावकाराच्या घराकडे, शेताकडे ही जाताना आम्ही बघितले. त्यावेळेस तिचा नवरा तिच्या मागं त्या सावकाराच्या शेतात जायला निघतो. ज्यावेळेस तिथं शेजारीचा असलेला जो कोठा आहे, त्याचं घर उघडं असतं. त्यावेळेस ते घर उघडं असल्यानंतर, तो कोठा उघडा असल्यानंतर तो बघतोय, की 5 युवक हे अर्धनग्न अवस्थेत दारू पीत आहे आणि त्यावेळेस तिथं त्याची पत्नी अशी बसेल आहे, अशी डोळ्याला पाणी आहे आणि चित्रविचित्र कपडे होईल कारण की इकडे त्या निखिलनं तिला उठवेलं असतं. पाणी मारून उठवतं आणि तिला ₹50,000 देतो आणि तू तुपली निघून जाय. पण तिला चालणं होत नाही आणि उभं पण राहिल्या जात नाही. कारण ती एवढी कानावरून सोडेल असते त्यांनी. कारण की मित्रांनो 5 जणांच्या प्रत्येकाचा 3-3 गेम म्हणजे इतकी मजाकचा खेळ नाही आणि 15 जण हे जनावरासारखे तिच्या शरीरावर तुटून पडेल होते. म्हणजे पूर्ण थकून जाईल होती. पूर्ण तिच्या याच्यातून कणावरून जाईल होती. तिला धड चालल्या जाईना, धड बोलल्या जात नसे, उठल्या पण जात नसे. म्हणून ती जागीच पडून राहील होती. तिचे कपडे पण चित्रविचित्र होते. म्हणजे ब्लाउजचे बटणं पण लागेल नव्हते. अशीच होती. त्यावेळेस त्याच्या नवऱ्याने बघितलं. त्यावेळेस त्याचा पारा
राग अनावर झाला आणि तो धावून गेला. त्यावेळेस त्यानं सांगितलं, "तू धावू नको, आम्हाला मारू नको." त्यावेळेस त्यानं सांगितलं, "मी पोलीस कंप्लेंट करतोय की माझ्या बायकोवर तुम्ही बलात्कार केलाय म्हणून." त्यावेळेस त्यानं निखिलनं आता हा सावकारचं पोरगं त्यानं उद्धटपणे सांगितलं, "तुपल्याच बायकोला आम्ही काही बोलावलं नाही. कारण तुपलीच बायको ही पैशासाठी इथं आली आणि हे बघून घे, तिला आम्ही ₹50,000 दिले, माणसा परत ₹10,000 दिले. तू बोलू नको." असं म्हणून त्यानं त्याचं तोंड गुपचूप केलं. त्यानं गावातून लोकं बोलवले, गावात नेले, बैठक बसली. आता आपल्या इकडे बैठक बसत नाही. तिकडं पंचायत बसते. त्या पंचायतीमध्ये तिचे आई-वडील बोलवले आणि तिथं सांगितलं. त्यानं सांगितलं, की "ही मी जरी गरीब असलो, तरी हिची आकांक्षा मी पूर्ण करत होतो. हिला पोटाला भाकर देत होतो. तरी पण हिला काय करायची गरज होती? तरी पण हिनं असं धंदे केलेत. त्याच्यामुळे मी हिला वागवू शकत नाही." आणि त्यावेळेस तिला सांगितलं, निखिलला विचारलं, "तू वागवतो?" त्यानं सांगितलं, "ही पैशासाठी ही आहे. ही धंदा करणारी, ही वेश्याव्यवसाय करते. हिच्यासोबत मी लग्न कसं करू आणि हिला ठेवू कसं?" मित्रांनो, एक लालची पायी, पैशाच्या पायी हसता-खेळता संसार एका स्त्रीनं कसा उद्ध्वस्त केलाय याचं मतिमंद उदाहरण म्हणजे हे. त्याच्यासाठी मी कधीच सांगत असतो, अनैतिक संबंधापासून आणि पैशाच्या हवेसपोटी आणि किंवा अनैतिक कामात गुंतलेल्या स्त्रियापासून इतर बायांचं बघून तुम्ही कोणत्याही स्त्रियांनी कसंही असं करू नये. आणि विशेष करून तुम्ही पण लक्षात ठेवा, तुमची स्त्री जर का अशी जर का एखादी स्त्री जर का बदचलनावर जर असेल, स्त्री जर असेल, तिच्या संपर्कात आपली पत्नी, धर्मपत्नी किंवा आपली बहू-बेटी कोणत्याच तिच्या संपर्कात येऊ देऊ नका. एवढंच मी सांगू शकतो. आणि मित्रांनो, या स्टोरीतून आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही, काही नाही. फक्त आपल्याला सांगायचं जी सत्य घटना आहे, तिचे ते फोटो पण देतोय, ते पण फोटो बघून घ्या. आणि हो, कोपऱ्यात येणारे व्हिडिओ पण अवश्य बघून घ्या. आणि अशाच नवीन-नवीन क्राईम स्टोऱ्यासाठी आपलं कलियुगाचा वारा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.